सो आता इथं मी लिक्विडिटी नेमके काय हे आपण कन्सेप्ट इथं क्लिअर करून घेऊ, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये असा काही अजून प्रश्न फिरून आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. या बघा, लिक्विडिटी याची डिफिनेशन अशी आहे, कुठलीही ॲसेट असेल, कुठलाही एखादा घटक असेल, त्याचं कन्व्हर्जन ज्या वेळेला आपण पैशात करतो, कॅशमध्ये करतो, त्यालाच म्हणायचं लिक्विडिटी, त्यालाच म्हणायचं तरलता, म्हणजेच रोखता. म्हणजेच कन्व्हर्जन इन कॅश. एनी ॲसेट कुठलीही असू द्यात, ती जर आपण कॅशमध्ये कन्वर्ट करत असेल, पैशात कन्वर्ट करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज तरलता, रोखता. आता एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल कार किंवा एखादं घर आहे, आणि अजून एक उदाहरण देतो गोल्ड. बघा, हा घटक आहे कार, समजा फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये किमतीचे हे सगळे घटक आहेत, 1-1 लाख रुपयाचे. मग ज्या वेळेला कार आपण विकतो आणि त्याच्या बदल्यात त्याच्या रूपांतर पैशात होतं, 1 लाख रुपये जेव्हा मिळतात, ह्याचा अर्थ कार कन्वर्ट करते कॅशमध्ये, त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो त्या वस्तूची, त्या घटकाची. बरं, दुसरा घटक येतो घर, होम. आता ह्या दोघांची जर तुलना केली तर माझ्याकडे समजा जर पैसे मला हवे असतील आणि कार असेल तर कार विकताना बऱ्याच अडचणी येतील किंवा लगेच त्याचं कन्वर्जन होणार नाही. डिपेंड करतं ती कुठल्या कंपनीची कार आहे, जुनी आहे, कशी आहे, ते सगळं. पण जर मी ज्या वेळेला आता घर असेल, जमीन असेल, असा काही घटक विकत असेल, सो ॲज कम्पेअर टू कार हे लवकर विकल्या जाईल, ह्याचं पैशात रूपांतर लवकर होईल. म्हणजे ह्या दोघांच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर याची तरलता, लिक्विडिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट आयटम्स, राईट. हे सगळे घटक म्हणून आपण कुठलेही. पुढे उदाहरण देतो. आता ह्या दोन्हीच्या तुलनेमध्ये ज्यावेळेला मी गोल्ड म्हणतो, माझ्याकडे 1 लाखाचं सोनं आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर मी आता ह्या दोघांच्या तुलनेत जर सोनं विकायला काढलं तर पटकन लगेच ते कन्वर्ट होईल, कारण लोक घेतील ह्या दोघांच्या तुलनेमध्ये. कारण ह्याच्यात पण इन्सिक्युरिटी आहे, बरेच फॉर्मॅलिटी, डॉक्युमेंटेशन आहे. पण इकडं मात्र ह्याची एकदा शुद्धता तपासली आपण, ते काय किती ऑथेंटिक आहे, ओरिजिनल आहे, तर लगेच ते विकल्या जातं. तर म्हणजेच याचं रूपांतर पैशात लवकर होतं. सेम हीच तर डेफिनेशन आहे ना. तरलता, लिक्विडिटी म्हणजेच काय, पैशात रूपांतर होण्याची क्षमता कुठल्याही एका घटकाची, दॅट इज कॉल्ड ॲज तरलता. आणि मग इथून ज्या वेळेला आपण इकडं जातो तर मला सांगा तरलतेचं प्रमाण वाढतं का कमी होतं? आता जी कन्सेप्ट समजली त्याचं ॲप्लिकेशन करून घ्या. इथून ज्या वेळेला ॲरो इकडे जातो तरलतेचं प्रमाण वाढत चाललंय. इकडून ॲरो जर मी इकडे टाकलं तर तरलतेचं प्रमाण कमी होत चाललंय. सेम तुम्हाला इथं M0, M1, M2 आणि M3 याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारला आहे. आता ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, मी इथं घेणार नाही, कारण तो परत अजून मोठा वेगळा आवाक आहे त्या टॉपिकचा. इथं आपण लिक्विडिटी ही कन्सेप्ट टार्गेट केलेली आहे. इथं M0ची लिक्विडिटी जास्त आहे M1 पेक्षा, M1ची लिक्विडिटी जास्त आहे M2 पेक्षा, आणि M2ची लिक्विडिटी जास्त आहे M3 पेक्षा, आणि मग त्याच्या पलीकडे येतो अजून M4. हे इकडं. आणि एक्झॅक्टली हा सिक्वेन्स तुम्हाला काय विचारला आहे इकडं, M2, M3, M4, हे इकडं M1, हे तरलतेनुसारच लावलेलं आहे. सो लिक्विडिटी ही काय कन्सेप्ट आहे, तर इथं तुम्ही सरळ रोखतेच्या संदर्भात बघताय.